जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? पाऊस पडायला सुरू झालाय आणि मी निघालेलो आहे गावाला. पहिलं आपलं आराध्य दैवत म्हणजेच गणपती बाप्पाचं दर्शन करून घेऊया. गणपती बाप्पा मोरया. आणि आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर पुन्हा एकदा निघालेलो आहे गावी. गावी जाण्याचं कारण पण तसं आहे, कारण की गावी आहे राखण आणि राखण्यासाठी मी निघालेलो आहे. आणि आता झालेले आहेत 5:30. आजचा सफर करणार आहे आपण पुन्हा एकदा कोकण रेल्वेने. आणि कोकण रेल्वेचा हा सफर कुठला असणार आहे तुम्हाला माहिती आहे का? तर हा सफर असणार आहे आपला मडगाव मांडवीचा पुन्हा एकदा. तसं तर मी संध्याकाळी रात्री निघणार होतो आणि जी गाडी आहे तिने जाणार होतो रात्रीची, जी 11022 समथिंग आहे. 0045ला सुटणार होती, बट झोपच इतकी आलेली, बोललो झोपून डायरेक्ट चिपळून सोडून रत्नागिरीमध्ये जायचं, म्हणून मी गेलो नाही. आपली रेग्युलर गाडी जी आहे तिने जातोय आणि कौस्तुभ गाडी काढतोय. कौस्तुभ मला सोडायला येतोय चिंचपोकळी रेल्वे स्टेशनपर्यंत. आणि मग तिकडनं आज मी सोलो 1 तास ट्रॅव्हल करणार आहे. खूप दिवसानंतर अशी ऑपॉर्च्युनिटी आली आहे सोलो ट्रॅव्हल करायची. नेहमी माझ्याबरोबर कोण ना कोणतरी असतंच, पण यंदा सोलो ट्रॅव्हल करतोय. पाऊस पडून गेला वाटतं थोडा. वातावरण बघ एकदम शांत वाटतंय. कसू बाळा, चिंचपोकळी सगळं. थोड्या दिवसांनी आता इथे आपल्याला गणपतीचे मंडप दिसतील. गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत, ती देखील तयारी करायचीच आहे. संपूर्ण एरिया बघा, चिंचपोकळी एरिया किती शांत वाटतोय. म्हणजे यावी थोडंसं वेगळं काहीतरी करून बघूया. जेवढं करून छोटे छोटे जे खर्च आहेत तिकडनं मला तिथे जाण्यापर्यंत ते लागणार आहेत, तर ते खर्च काय आहेत आणि ते किती, त्याची देखील एक छोटीशी एक झलक घेऊया आपण की किती किती रुपये आपल्याला कुठे कुठे लागतात. तर सगळ्यात पर्यंत ही सफारी आपल्याला इकडनं तर फ्रीमध्येच भेटलेली आहे. तर फ्री म्हणजे आपलीच गाडी आहे, पुढे पुढे जाऊया कसं पुढच्यालाच आहे. आणि बघूया आता ट्रेनची तिकीट जी आहे जनरलची ती मला कितीला भेटते. ती इकडनं आपल्याला चिंचपोकळीवरनं CST ही देखील तिकीट काढावी लागेल. या दोघांचे रेट आपण बघूयात कसे येतात ते. चिंचपोकळीला 2 रस्ते आहेत, एक बॅक साईडला आणि एक पुढच्या साईडला. तिकीट काउंटर हे पुढच्या साईडचं सकाळी ओपन असतं, मागच्या साईडचं नसतं. आणि गावी जायचे तिकीट आपल्याला सगळ्यात बेस्ट मुंबई रेल्वेने इंडियन रेल्वेने करून ठेवलेलं आहे. ते म्हणजे तुम्ही कुठेही तिकीट काढू शकता. तर आता आपण इथेच चिंचपोकळीला आपली गावी जायची तिकीट काढणार आहे. बघूया किती रुपये तिकीट आहे. तर मी तिकीट काढताना तुम्हाला भेटतो. तर मंडळींनो, 115 रुपये आपल्याला छत्रपती शिवाजी टर्मिनस टू चिपळूण अशी तिकीट मिळाली आहे. आणि चिपळूण टू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सॉरी, चिंचपोकळी टू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही अशी तिकीट मिळालेली आहे. ती अवघ्या 5 रुपयामध्ये. टोटल आपली जी आहे आत्तापर्यंतचा खर्च आहे तो झालेला आहे 120 रुपये. तर गाडी भाडं तर 120 रुपये लागणार आहे मला चिपळूणपर्यंत पोचण्यासाठीचं. आपल्या तिकीट्स रेडी झालेले आहेत. आणि फर्स्ट टाइम एव्हर खूप स्टेशन खाली भेटलं आहे मला. म्हणजे हा दादा सोडला तर स्टेशनवरती कोण नाही आहे. आणि लवकरच आपला चिंचपोकळीचा चिंतामणी इथे विराजमान होणार आहे. कोकिळा वरटते, आवाज खूप भारी येतोय. खूप गजबजलेला एरिया आहे चिंचपोकळी लालबागपर्यंत. आणि सकाळची जी वाईब नाही ती आत्ताची खूप शांत आहे, खूप म्हणजे खूप शांत आहे. आणि या व्हिडिओमध्ये स्पेशली ना मी तुम्हाला एक टीप सांगतो, प्रो टीप आहे ही. जर तुम्ही कोकण रेल्वेसाठी, म्हणजे आपल्याकडे कोकणात जाणाऱ्या गाड्या पकडायच्या असतात त्या 16-17 लागतात. आणि त्या साईडला ज्या गाड्या पकडण्यासाठी मोस्टली बॅक साईडचं जे आहे टुवर्ड्स दादर साईडच्या साईडला उभे राहा. बॅक साईडला इकडनं एक ब्रिज जातो, तो ब्रिज मी आता तुम्हाला उतरल्यानंतर दाखवतो. तर गाडीची सध्या वाट बघूया. तर गाडी येईलच आता, ती आलेली आहे, जिने आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जो प्रवास करणार आहे ती. तर चला मंडळी. तर मी मगाशी जसं बोललं की मी मागच्या डब्यात चढणार आहे.
अजून एक मागचं आहे, पण ह्याला जाऊया, या डब्याला जाऊया आपण. कोणती गाडी जात असेल? ट्रेन तशी खाली आहे, जास्त काय भरलेली नाहीये. ट्रेन तशी खाली आहे, आता जास्त भरलेली नाहीये. बघा किती वेळ भरते आहे. आणि आता इकडनं अजून हार्डली 4 ते 5 स्टेशन जे आहेत, त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला चला म्हणते, उतरतानाच भेटणार डायरेक्ट. लोकल ट्रेन मुंबईची, हिला मुंबईची लाईफ लाईन देखील म्हणतात. आणि आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आपण पोहोचतोय. कनेक्टेड जो ब्रिज आहे, तो ब्रिज मला घ्यायचा आहे. तो या साईडला नाहीये, या साईडला आहे. हा बघा, तर आपल्याला कनेक्टेड ब्रिज जो वरच्या साईडला जाणार आहे, तो वेगवेगळ्या साईडने, त्या साईडला नव्हता वरती जायला, तर या साईडने आहे. त्यामुळे मी हा इथे चॉईस केलाय आणि आता वरती चाललोय. बहुतेक लोकांना हा ब्रिज माहीत नाही आहे, आणि काही लोकांना माहिती आहे, तर ती लोक ॲक्च्युली यूज करत आहेत. आणि एवढा फिरून द्यायचा जो आपला हे आहे, तो वाचतो त्याच्यामध्ये, कारण की सॉलिड फिरून जावं लागतं. हा बघा, इकडे पुढे गेलो आपण. हे आपल्या रेग्युलरवाले आहेत ज्या गाड्या जातात. या रेग्युलर गाड्या त्या खाली उभ्या आहेत आणि आपल्याला टर्न करायचं आहे या साईडला. इकडे देखील 1-2 जे वरती यायला रस्ते आहेत सगळे. आणि हा बघा, हा जो आहे तो यूज कधी लिहिलं आहे बघा, 9 to 18. सो 9 to 18 साठीचा इकडनं एंटर करायचं आपल्याला आतमध्ये. एलिव्हेटेड शिड्या देखील आहे, या बघा. आणि हां, एलिव्हेटेड शिड्या, लिफ्ट नाही आहे. तर इकडनं आपल्याला इकडे येऊन यावेला जायचं आहे. आणि यावेला गेल्यानंतर गाडी आपली लागते 16-17ला. तर 16-17साठी आपल्याला जायचं आहे बेसिकली. सो आपण इकडनं खाली जाऊया. खूप इझी आहे. आणि इकडे कोणतरी गाडी लागलेली आहे, मांडवी खूप लवकर आलेली आहे. आणि आपण उशिरा पोहोचलेलो आहोत. बेसिकली 6 वाजता ही येते, बट आज लवकर आली आहे. आणि मला माहित नाही तुम्हाला जनरलला बसायला भेटतंय की नाही, कारण की आपण जनरलने प्रवास करणार आहे आणि बसायला भेटलं पाहिजे. एक 12-12:30 पर्यंतचा टाइम असतो. वन 10103. तर ही आहे जनरल बोगी आणि आपल्याला बसायला भेटतं का बघूया आता. सुपर खाली आहे.
तर ही सीट खाली आहे, ट्रेन तशी खाली आहे बऱ्यापैकी, ही बघा. आणि सिंगल साईड जी सीट आहे ती मी पकडलेली आहे ऑलरेडी आणि आता सिंगल साईडला बसलेलो आहे. वट्स त्या डिरेक्शनला जेणेकरून नीट बसून जाता येईल. हां, तर आता बसायला तर भेटलं आपल्याला. आता बघूया. मगाशी एक इन्सिडेंट घडला, मला माहीत नाही का लोक मला येऊनच विचारत आहेत. मगाशी अजून एक जण मला भेटला, तो आणि मला 50 रुपीज विचारले, कॅश पण दिली त्याने, ऑनलाईन पेमेंट करून घेतलं. त्यानंतर एक लेडी भेटली मला, तिचा रिचार्ज करायचा होता, बट तिला वायफायची गरज होती, सो आपण तिला हॉटस्पॉट दिला आणि तिने रिचार्ज करून घेतला. तर सकाळपर्यंत 2 मदत केल्यात मी, पण चांगली गोष्ट आहे, आपल्याकडनं चांगलं कार्य घडतंय. आणि हे बघा, आता आपण वेटिंगला थांबलेलो आहोत. 6:06 झालेली आहेत. तो आता 6 मिनटं 7:10ला गाडी सुटते, तर आपल्याला वाट बघावी लागेल 7:10 होईपर्यंत आणि मग 7:10ला ही ट्रेन इकडनं निघेल. चिपळूणला जायचं आहे पर्यंत 12:30 होतात, तर मग चिपळूणसाठी 12:30 बघूया. गाडीमध्ये खूप खायला येतं बऱ्यापैकी, तर बघूया आपण काय काय खातोय ते. मला आत्तापासून भूक लागलेली आहे, तर पहिल्यांदाच चहा किंवा कॉफी जे काय असेल वॉटर इट इज जे भेटेल ते, बट लवकर यायला लागले कारण खरंच भूक लागलेली आहे. झोप पण तितकीच येते. तर म्हणलं की झोपलो मी अक्षरशः आणि आता जाग आली आहे. आणि जाग आली तेव्हा कळलं की ट्रेन निघाली होती. बाई खरंच झोप लागली आणि चांगली झोप आली. आणि आता ट्रेन आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेली आहे आणि पाऊस देखील पडायला सुरू झालाय. हा वगैरे सांडा हागऱ्या अजूनही लोक येतात हागायला, काय करणार. कॉफी. तर आता दादर, पनवेल, त्यानंतर अनेक स्टेशन आहेत आणि मग येईल चिपळूण. तर बघूया, कॉफीवर आत्ताच गेलाय. 32 स्टेशन आले आता. चला पुन्हा जागेवर जाऊन बसूया आणि या संपूर्ण सफरचा आनंद घेऊया. सो आता आलेला आहे दादर आणि बघूया दादरला किती गर्दी आहे. ती ऑलमोस्ट खूप सारी गर्दी आता होतीच. बऱ्यापैकी गर्दी आता होईल. ऑलरेडी जो डबा आहे तो भरलेला आहे आतमध्ये, तर बाहेर बघूया. ॲक्च्युली प्लॅटफॉर्म नंबर आय थिंक 9 किंवा 10ला आली आहे गाडी. सो त्यामुळे ऑलरेडी नॉर्मली लोक पण असतात त्या डब्याला. या इथे हे बघा, पळत पळत चढतात काका. वडापाव, समोसे. आता गाडी येऊन पोचले पनवेलला ॲक्च्युली, आणि पनवेलचे समोसे फेमस आहेत आणि हे समोसे आपण घेतलेले आहेत. आणि गर्दी देखील पुन्हा तितकीच झालेली आहे. भाईया बॅगा लावल्यात समोरून, ब्लॉक करायला काय प्रॉब्लेम आहे. शूट करायला गेलो की बॅगमध्ये येते. आणि पोचले आता फायनली पनवेलपर्यंत. आणि जसं मी सांगितलं 20 रुपीजला 2 समोसे. पाणी बोडेले, पाणी 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 पाणी. सुरू झालेला आहे कोकणात.
तर मंडळी आता गाडी वीरला येऊन थांबलेली आहे. वीरला एक पासिंग असते आणि ती पासिंग झाली की आपली गाडी पुन्हा निघेल. आणि आज स्पेशल डे आहे मडगाव मांडवीचा असं सांगतात. कारण की मगाशी मी त्या ह्याला विचारलं कॅन्टीनवाल्याला की मगाशी ढोल कसले वाजत होते. तर तो बोलला की 26 वर्ष झालेली आहेत, म्हणजे 26 वर्ष झालेले आहेत मडगाव मांडवीला. त्यामुळे ढोलबिल वाजव होते इकडचं कॅन्टीन. आणि ही संपूर्ण गाडी 26 वर्ष जुनी आहे. भाई कोकणातलं वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे. कधीही पाऊस पडेल. आणि मृगनक्षत्र निघालेलं आहे रोहिणी संपून. आता जिथे रखरख सगळी होती संपूर्ण, जर गेल्या महिन्यात तुम्ही आला असाल मेमध्ये, तर जी रखरख होती ती रखरख आता गेलेली आहे आणि सगळीकडे आता हिरवळ पसरलेली आहे. तर गाडी येऊन पोहोचलेली आहे आता खेडमध्ये. खेडमध्ये पाऊस नाही आहे, मध्ये पाऊस लागला होता खेडच्या मध्ये, मानगाव आणि खेडच्या मध्ये. आता पुढे डायरेक्ट तासाभरामध्ये आपला चिपळूण. बघूया चिपळूणमध्ये पाऊस भेटतो का आपल्याला. पण आपण आता उतरलेलो आहोत चिपळूणचा. हिरवळ्यावर झोप आहे. तर इथे आपला सफर संपणार आहे आता. कृपया मडगाव मांडवीचा. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी मडगाव ला जाणारी तर 120 रुपयाची तिकीट, त्यानंतर 20 रुपयाची काकडी, 20 रुपयाचा समोसा आणि 10 रुपयाची चहा, 10 रुपयाची कॉफी, असा टोटल खर्च आपला एक 60 ते 70 रुपये फूडचा झालेला आहे एक्सपेन्सेस. आणि बसायला तर भेटलंच होतं आपल्याला ऑलरेडी, गर्दी तितकी नाही आहे. आणि रिनोव्हेशनचं काम चाललेलं आहे चिपळूण रेल्वे स्थानकाचं. आणि सगळ्यात बेस्ट स्टेशन खूप भारी सजवलं आहे. तर चला ते सजवलेलं स्टेशन बघूया. खाली जो बोगदा आहे तर बोगद्यामध्ये हा बघा सगळ्या पेंटिंग्स. चिपळूण रिक्षा, बैलगाडा स्पर्धेत दाखवली. भात लावणी आहे. कसं ट्रॅव्हल करते संपूर्ण दाखवलेलं आहे, पार्किंग आणि एव्हरीथिंग. हे बघा वारली पेंटिंग आहे. हा आहे सवत्सळा धबधबा, तो इकडचा फेमस आहे. रामवर्धायनी मंदिर, धरण, हे एक मंदिर आहे. तिवरे धरण, असे संपूर्ण हे आहे जे दाखवण्यात आलेलं आहे. इकडे सगळं पार्किंग एरिया दिलेला आहे त्यांनी एस टीसाठी आणि ते. आणि खूप भारी वाटतंय सध्या चिपळूण जे आपलं रेल्वे स्थानक आहे. आणि मेन म्हणजे हे बघा आंब्याच्या पेट्या, फणस घेऊन जाताना मला हा चाकरमनी वाटतोय. आणि ज्या ट्रेनने आपण आलो ती ट्रेन आता निघालेली आहे. असं संपूर्ण चिपळूण रेल्वे स्थानक सजवलेलं आहे. मगाशी आपण प्लॅटफॉर्म नंबर 2ला उतरलो आणि आता प्लॅटफॉर्म नंबर 1ला आलेलो आहे. इकडनं मुंबईला येणाऱ्या ज्या गाड्या असतात ते इकडनं येतात टुवर्ड्स मुंबईच्या दिशेला इकडे. तर मंडळी फक्त 180 रुपयामध्ये मी गावाला येऊन पोचलेलो आहे चिपळूणपर्यंत. आणि खरंच प्रवास खूप चांगला झाला. वातावरण खूप भारी झालेलं आहे. मिरग निघालेला आहे आता. पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकत असाल. तसंच घराच्या बाजूला बघा इकडे तर पेरणी देखील झालेली आहे. आणि उद्या कोकणातली आपली जी पारंपरिक पद्धत म्हणजेच राखण, मिरग निघाल्यानंतर जे आपण मृगनक्षत्रात देतो, तर त्यामुळे राखण आहे आणि राखण्यासाठी स्पेशल आलेलं आहे. त्यानंतर ह्याचा पुढचा ब्लॉग जो आपला असणार आहे तो म्हणजेच राखण्याचा. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. राखण काय असते, कशी असते, हे सगळं बघायला मिळेल. भेटूया पुन्हा एका ब्लॉग बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.